अंकू, माझी अंकू. सुब्या, ए सांग ना, अण्णांनी काय मास्तरला फायनल केला? अरे तू जा. अण्णांनी पाहिलं ना तर तुला नारळासारखा दगडावर आपटून फोडतील. जा तू जा. जा. अरे सुब्या, काय करतोस तू? आत कशाला येतोयस? माझ्या डोक्यात वेगळे विचार चालू आहेत. सांग ना, काय झालंय? तू आज मरायचंच ठरवून आलायस का? अंकू, अगं मी तुझ्यावर मरतोच ना ग, पण मग तुझ्यासाठी मेलो तर काय प्रॉब्लेम नाही. पण ना माझी रिक्षा अशी भरकटायला लागलीये. मला सांग ना, काय झालंय? म्हणजे अण्णांनी काय फायनल केला का? हर जख्म पे लिखा है मरने वाले का नाम. टिंग आई नमस्कार. गुरुवांचं घर. कोण आहे माळ्यावरचं भूत? आनंदीनं सांगितलेलं आहे. ही कोण? जकीन डाकीन अंकू, सुब्या, अंकू. बाई, मला जरा वायू घेण्यास संधी द्या, नाहीतर वायू वेगानं श्वास गुदमारून मी दिलवाले दुल्हनिया सावंतवाड़ी को ले जाएंगे म्हणजे ले जाएंगे. हाँ, मैं मजबूर हूँ. तो मैं मजदूर हूँ. रिक्षा वाला हुआ तो क्या हुआ? तुमसे प्यार करता हूँ. अण्णा को सांगो आमच्या लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या आहेत. बघायला स्वर्गात जा म्हणावं. नाही, माझा पार्श्वभाग सोडा. सुब्या, ओ, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. हो ना, मग मी पण तुझ्याशिवाय नाही राहू शकत. मग हातात हात धर. हा, आता सांग अण्णांना, अण्णा माझी गाठ सुब्याशी आहे, मास्तरशी नाही. ऐणा ऐणा ऐणा. ए, कुठे पळतोस रे उंदरा? बाई, का माझ्या शरीराचं गणित बदलताय? गुणाकार, भागाकार सगळेच आकार बदलतायत. ए अंकू, चंद्रमुखीच्या मिलर मध्ये ना मला सगळा मागचा दिसता, पण या मिलर मध्ये मला पुढचं आयुष्य दिसता. खरंच? माग, अगं काय छान दिसतोय आपला जोडा. अरे छापण्या. हे पहा बाई, तुमच्या अंगात जरी देवी संचारत असली तरी वध करायला मी काही दैत्य नाहीये. हा अण्णांचा जोडा. पळ पळ लवकर. अगं अमृता, काय करतेस? काय कोणाला मारतेस तू? सोड बघू त्याला. सोडा हो. अगं तू काय करतेस? मास्तर आहे, मास्तर काळे, माझ्या मित्राचा मुलगा आहे तो. वाटेल ते करतेस. आणि हे बघ, सांगून ठेवतो तुला, आजपासून ते याच खोलीत राहणार आहे. चुप, माफी माग त्यांची. अण्णा, अहो माफी कशाला? गैरसमजातून घडलंय हे सगळं. एकदा मी गैर नाही हे कळालं म्हणजे समजही बदलेला आपोआप. बाकी मुलीच्या हातात 5-6 तरी नरबळींचे योग आहेत हो. तिला घेऊन जा खाली. अमू, अगं चाल का तू पण. कठीण आहे भैया मुलीचं अगदी. अगं ए अमू, देवा. ऐक ना. देवा तुझे किती सुंदर आकाश. हा, तर आता सगळ्यांनी आनंदाची बातमी ऐका. इतक्या वर्षांनंतर आणि इतक्या पत्रिका जुळवण्याचा प्रयत्न केल्यानंतर ह्या 2 पत्रिका जुळल्या आहेत. वा. अंकिता आणि मास्तर काळे यांच्या पत्रिका जुळल्या आहेत. 36 गुणांसकट. कळलं का? आता पुढच्या आठवड्यात साखरपुड्याचा मुहूर्त काढूया आणि वाजवून देऊया बार. काळे गुरव शुभ विवाह. अण्णा, काळे गुरव शुभविवाह वगैरे ठीक आहे, पण अंकिता नाही, अमृता. काय काय म्हणालीस? मास्तर आवडतो मला. थोबाड फोडीन. हो, मलाही अमृता आवडते. काय? तुम्हाला अमृता आवडते? अरे तुमच्या आवडीचा काय उपयोग? तुम्हाला ठीक आवडेल ती, पण त्याला आवडायला पाहिजे वर. तो बसतो ना
सगळ्या 2 जीवांची गाठी बांधतो ना त्याला. हे बघा मास्तर, त्याने ठरवलेलं आहे, कळलं का? तुमची आणि अंकिताची गाठ त्याने बांधली आहे. तुमच्या दोघांचं लग्न होणार म्हणजे होणार. असं कसं ठरवलं त्याने? नाही तर काय. ते काय नाही, तुमचंच होणार. अण्णा जी, हा आला किल्ली फिरव्या. तू कशाला आलास इकडे? मला अंकिताला बायको बनवून न्यायचे कायम जी. माझी पोर म्हणजे काय, आंबा काढायची काठी वाटली काय रे? घेऊन जातो म्हणे कायमची. अण्णाजी, माझं आणि अंकिताचं मीटर डाऊन करा प्लीज. अण्णा, काय माझं पण सुभेवर प्रेम आहे. काय मी तयार आहे त्याच्यासोबत जायला. अण्णा, एक मिनिट. मी काय म्हणते, आम्ही दोघी जुळ्या बहिणी आहोत ना. मग मास्तरांना अमृत आवडली असेल तर माझ्या पत्रिकेवर अमृताचं नाव घाला आणि तिच्या पत्रिकेवर माझं नाव घाला. वा 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 वा, काय हुशार राहिले. अरे पत्रिका म्हणजे तुम्हाला काय एसटी महामंडळाच्या बसवरची पाटी वाटली की काय? त्या बसवरची काढली आणि ह्या बसवरती चिकटवली. अरे काय तुझा अवतारा, लाल पायाच्या पोपटासारखा. पण अण्णा तुम्हीच म्हणालात ना पोपटी रंग तुला भाग्याचा आहे म्हणून. अरे झक मारली मी. अरे कोण देईल मुलगी असल्या अवताराला? तुम्हीच देणार अण्णाजी. एक दे. हा. गप, चल इकडे ये. मास्तर, मास्तर, एकदाच आणि स्पष्ट सांगतो, तुम्हाला जर माझ्या घरात राहायचं असेल तर अंकिताशीच लग्न करावं लागेल. मान्य असेल तर हिचा हात धरा, नाहीतर चालते वा. अण्णा काय बाजूला व्हा. मला अंकिताशी लग्न मान्य आहे. जय देवा महाराजा, 12 राशीच्या 12 ग्रहांच्या 12 नक्षत्रांच्या 12 पंचांगाच्या महाराजा. डराव डराव. इसमें से मेरा जागवाला कौन सा है? चंद्रमुखी. कोण आहे? ही तर ज्वालामुखी. सुभ्या, इथे काय करतोस तू? हे अंकिता. हळू. उठ. उठ 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 ना. ही 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 नी वही उठली वही पड खाली. घंटीचा आवाज कुठून येतोय? मी स्वप्नात आहे की देवळात? शंकराने नंदीसोबत निरोप तर नाही ना पाठवला? शंभो 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 हे शंभो. बहिणी, हं? तो नंदी आला असेल तर जाईल गोठ्यात. इथे कुठेतरी उंदीर आसपास खडबड करत असेल. झोप ना तू. हं? हो. झोप झोप झोप. शंभो शंभो. ऐक, यायला उंदीर खुडबुड. चल बाहेर चल. मी खुड चल. आणि आता पुन्हा चुकलास ना सुभ्या तर दुसराही काल फोडी ना. अरे याला काय अर्थ ए आहे? हळू बोल, दात पाडीन नाही तर. याला काय काय म्हणून लक्ष ठेवायचं हा? वेणी, भाषा, कपडे, चला किती लफडे. तो बघ तो बघ. हा मास्तुर्या. हा आंबे जोगाई का भोगाईवरनं आलेला मास्तर. यांका तुम्ही अण्णा गुरावच्या घरात घुसूक देतास आणि मी भूमिपुत्र असून असा चोरून खिडकीत येत आहे. अण्णा वे अण्णा. ए गपे. मी आता जय महाराष्ट्र म्हणून इथेच राहीन मी इथेच. इथेच राहीन काय? भूमिपुत्र म्हणे. यायला दारू पिऊन भूमीवर कधी पडणार हा पुत्र सांगता येत नाही. आणि म्हणे जय महाराष्ट्र. आणि मी का दारू प्यायची नाही? तुम्ही मला विहिरीत सोडून आले. तुम्हाला काय माझा रिस्पेक्ट टेक्स्ट आहे का नाही? गब्बस, गडबड करू नकोस.
आणि दारू पिऊन जय महाराष्ट्र म्हणायचं नाही, कळलं ना? का नाही बोलायचं? बोलणार जय महाराष्ट्र. कोण अडवतंय? बोलणार. अरे दारू पिऊन तू हलत असतो आणि तुला वाटतं आपण महाराष्ट्र हलवतोय. हे बघ सुभ्या, मी तुला आधीच सांगते, यापुढे तू रात्री न येता दिवसा यायचंस आणि दारात न यायचं, खिडकीतनं नाही. तरच मी तुझ्याशी लग्न करीन. ठीक आहे ठीक आहे. आता मी जातय, हा हिच्यासाठी जातय, पण लक्षात ठेवा, पण एके दिवशी रिक्षा घेऊन या वाड्यात मीच येत आहे. हा मीच येत आहे. चल, गुड नाईट. सुभ्या गुड नाईट. बरं झालं गेलं कोंबडा अरवायच्या आत.